एक मोठी बातमी अशोक खरातला 1 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली। अशोक खरातला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता काही वेळापूर्वी न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू होती आणि न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। 1 तारखेपर्यंत म्हणजे 1 एप्रिलपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अशोक खरातला मगाशीच न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। खरातच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती आणि अखेर कोर्टाने ती मागणी मान्य केलेली आहे। 1 तारखेपर्यंत कोर्टाने अशोक खरातची पोलीस कोठडी ही वाढवलेली आहे। अशोक खरातला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। खरात तपासामध्ये सहकार्य करत नाहीये असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यानंतर कोर्टाने हा निकाल दिलेला आहे। अशोक खरातला पुढच्या 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये राहावं लागणार आहे। पोलिसांनी अधिक तपासासाठी खरातच्या कोठडीची वाढीची मागणी केलेली होती आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। ते न्यायालयामध्येच होते जेव्हा ही सुनावणी सुरू होती तेव्हा। किरण, नेमका सुनावणीमध्ये काय काय घडलं? सिद्धेश, अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल। अशोक खरातला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आताच देण्यात आलेली आहे। आज अशोक खरातची पीसी संपलेली होती आणि त्यानंतर आज अशोक खरातला नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये जे हजर करण्यात आलेलं आणि त्यानंतर माननीय न्यायालयाने 1 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी दिलेली आहे। खरं तर अनेक जे युक्तिवाद या संपूर्ण सुनावणीमध्ये झालेला आहे। जे अशोक खरातवरती आरोप करण्यात आलेले आहेत ते अत्यंत एकूणच गंभीर आरोप आहेत आणि या सगळ्या तपासाला आणखीन काही वेळ लागेल अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलं आणि त्याच पद्धतीने मागच्या काही वर्षांपासून अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवलेली आहे। अनेक लोकांच्या नावावरती अशोक खरातने मालमत्ता हे घेतलेले आहेत अशाही पद्धतीचा संशय आहे। त्याही संदर्भात चौकशी करायचं आहे असंही पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने एकूणच जे विक्टिम आहेत, जे महिला या ज्या अशोक खरातकडे जात होते भविष्य पाहण्यासाठी, त्या लोकांना तो काहीतरी पाणी पाजत होता। ते नेमकं पाणी कुठलं होतं? खारट पाणी होतं आणि त्याही संदर्भात तपास करत आहे। अशोक खरातकडून मोबाईल, लॅपटॉप, बंदूक असे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकूणच या सगळ्या चौकशी दरम्यान जे हस्तगत करण्यात आलेलं आहे, जप्त करण्यात आलेलं आहे, त्याही संदर्भात चौकशी करत आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून एकूणच करण्यात आलेला होता आणि त्यानंतर माननीय न्यायालयाने अशोक खरातला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने अशोक खरातवरती जे आरोप झालेले आहेत, आतापर्यंत अशोक खरातवरती 10 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 महिलांनी अशोक खरातवरती अत्याचार संदर्भात गुन्हे दाखल केलेले आहेत। हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्या संदर्भात या सगळ्या संदर्भात चौकशीसाठी अजून एकूणच वेळ हवा आहे आणि त्याच पद्धतीने एक प्रमुख आरोप जो आहे तो सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे की या संपूर्ण चौकशी दरम्यान अशोक खरात हा सहकार्य करत नाही अशाही पद्धतीचा एक जो आहे तो अलिगेशन सरकारी वकीलकडून करण्यात आला आणि त्यानंतर 1 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाने अशोक खरातला पोलीस कोठडी दिलेली आहे आणि त्या संदर्भात न्यायालयाने सुद्धा अनेक महत्त्वाचे एकूणच निरीक्षण या सगळ्या सुनावणी दरम्यान हे एकूणच हे नोंदवल्याचं आपल्याला बघायला मिळालं। जे आरोप झालेले आहेत अशोक खरातवरती ते अत्यंत गंभीर आरोप झालेले आहेत अशाही पद्धतीचं निरीक्षण जे आहे ते माननीय न्यायालयाने नोंदवलेलं आहे। आता 1 तारखेपर्यंत म्हणजे 4 दिवस या अशोक खरातला पोलीस कोठडी दिलेली आहे, त्यामुळे अजून चौकशीमध्ये काय काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच पद्धतीने अशोक खरातचे वकील जे आहेत त्यांनी सुद्धा मागच्या काही दिवसांपासून एकूणच चौकशी झालेली आहे आणि जे एकूणच युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे ते जे युक्तिवाद खरं तर या आधी सुद्धा करण्यात आलेला आहे, त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही अशा पद्धतीचे युक्तिवाद जे आरोपीच्या वकिलांनी केला आणि दोन्ही युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने 1 तारखेपर्यंत आता अशोक खरातला पोलीस कोठडी दिल्याचं बघायला मिळतं। पण किरण, एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये आता खरातचा पाय आणखीनच खोलात जातोय कारण आणखी दिवसागणिक त्याच्यावरती गुन्हे जे आहेत ते आता दाखल होत आहेत। तोच आता जसं तुम्ही म्हणालात की तो तपासामध्ये सुद्धा सहकार्य करत नाही असं पोलिसांनी सांगितलं न्यायालयामध्ये। यावरती त्याच्या वकिलांचा काय युक्तिवाद झाला आणि सरकारी वकिलांनी हा सगळा युक्तिवाद कशा पद्धतीने पुढे नेला होता? अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरती आजच्या सुनावणीमध्ये जे युक्तिवाद झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये आताच काही वेळा आधी या संपूर्ण प्रकरणी सुनावणी झाली। आतापर्यंत हे चौकशी झालेली आहे। त्या चौकशीमध्ये अशोक खरात हा सहकार्य करत नाही अशा पद्धतीचा गंभीर आरोप जो आहे तो सरकारी पक्षाकडून करण्यात आला कारण अनेक गंभीर आरोप
अनेक गंभीर जे गुन्हे आहेत ते अशोक खरातवरती दाखल झालेले आहेत. अनेक महिलांचं शोषण झालेलं आहे, लैंगिक शोषण झालेलं आहे. अशा पद्धतीचे 8 गुन्हे हे दाखल झालेले आहेत. आणि इतकंच नव्हे तर मागच्या काही वर्षांपासून या अशोक खरातकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता या अशोक खरातने जमवलेला आहे. अनेक नाशिक असेल, शिर्डी असेल, अनेक ठिकाणी या अशोक खरातने हे जमीन घेतलेलं आहे अशाही पद्धतीचं संशय आहे. आणि म्हणूनच आणखीन काही वेळ लागेल या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला असंही सरकारी वकिलांकडनं जे युक्तिवाद करण्यात आलं. आणि अशोक खरातकडनं काही गोष्टी जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, काही पेन ड्राईव्ह असतील, असे वेगवेगळे गोष्टी आहेत. आणि त्याही संदर्भात अजून चौकशीसाठी वेळ हवी आहे अशाही पद्धतीचं युक्तिवाद सरकारी वकिलांकडनं करण्यात आलं. आणि त्याच पद्धतीने या सगळ्या जे युक्तिवाद आहेत ते अशोक खरातच्या वकिलांनी खोडून काढलं. कारण मागच्याच सुनावणीमध्ये हे सगळे मुद्दे आलेले होते, आधीच वेळ दिलेला आहे. त्यामुळे आत्ता पोलीस कोठडीची गरज नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. पण अखेर मान्य न्यायालयाने 1 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी दिलेली आहे. आणखीन काही तपासासाठी वेळ आता सरकार आणि जे SITला मिळालेला आहे. किरण, या सगळ्या प्रकरणामध्ये आता SITची सुद्धा एंट्री झालेली, फॉरेन्सिक डिपार्टमेंट सुद्धा त्याच्या या सगळ्या कार्यालयावरती तळ ठोकून आहे. आता आपण बघितलं असेल तर जे काही त्या शिवनिका संस्थांच्या निगडीत जे काही आजी माजी सदस्य होते त्यांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. आता या सगळ्या प्रकरणांती जर आणखी काही गुन्हे दाखल झाले तर याची रवानगी आता थेट तुरुंगामध्ये केली जाणार आहे की त्याच्या पुढे सुद्धा आणखी आता हे प्रकरण नेमकं काय काय मुद्दे पुढे येऊन या खरातचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे? सरकारी वकिलांनी सुद्धा हेच युक्तिवाद आज मान्य न्यायालयामध्ये केला. आणखीन काही हे गुन्हे जे आहेत ते अशोक खरातकडनं करण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचं संशय आहे. आणखीन काही महिलांवरती अत्याचार झालेला आहे का त्याही संदर्भात तपास करायचा आहे. आणि म्हणूनच तपासासाठी वेळ हवी आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांनी आजच्या सुनावणीमध्ये केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अशोक खरातने जे मालमत्ता जमवलेलं आहे त्या संदर्भात खरं तर तपास करायचा आहे. कारण मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की एक बातमी आली होती की अशोक खरातने जे हवालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे तो भारतातून बाहेर पाठवलेला आहे अशाही पद्धतीची बातमी होती. त्याही संदर्भात एकूणच चौकशी करण्याची गरज आहे. आणि अनेक लोकांच्या म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती या अशोक खरातने जमिनी किंवा मालमत्ता जमवलेला आहे असं संशय आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा तपास करण्यासाठी वेळ हवी आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आज करण्यात आला. आणि मागच्या काही दिवसांपासून ते तपास झालेला आहे. त्या तपासामध्ये जो अशोक खरात आहे हा सहकार्य करत नाही अशाही पद्धतीचा एक आरोप जो आहे तो आजच्या सुनावणीमध्ये झाला. आणि हे सगळ्या गोष्टी ऐकून मान्य न्यायालयामध्ये 1 तारखेपर्यंत आता जे अशोक खरातला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अजून 4 दिवस तपासासाठी वेळ आता जे SITला मिळालेला आहे. त्यामुळे आणखीन काही काही गोष्टी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असेल. नक्कीच. धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतो 1 तारखेपर्यंत अशोक खरातला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. खरात तपासामध्ये सहकार्य करत नाही असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे एकंदरीतच आता 1 तारखेपर्यंत अशोक खरात हा पोलीस कोठडीमध्ये राहणार आहे. अशोक खरातच्या पोलीस कोठडीमध्ये सध्या वाढ करण्यात आलेली आहे. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाला. सरकारी वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला. तो खरात पोलीस तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं. त्यानंतर खरातच्या वकिलांनी सुद्धा हा युक्तिवाद मोडीत काढत त्याला रिमांडची गरज नाहीये असं सुद्धा युक्तिवाद केला. मात्र सर्व माहिती लक्षात घेऊन न्यायालयानं अखेर खरातच्या या सगळ्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केलेली आहे. 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये हा अशोक खरात राहील. अशोक खरातला पुढच्या 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. न्यायालयानं आत्ताच हा काही वेळापूर्वी सुनावणी अंती निकाल दिलेला आहे. त्याच्या पोलीस कोठडीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. पोलिसांना अधिक तपासासाठी न्यायालयाकडे पोलिसांनी वेळ मागितलेला आहे. तसंच खरात तपासामध्ये सहकार्य करत नाही असं सुद्धा तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये सांगितलं. अशोक खरातवरती एकूण आता 10 गुन्हे दाखल आहेत. या 10 गुन्ह्यांमध्ये नेमकं तपासाअंती काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नोंदवावा अशोक खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये थोड्या वेळापूर्वी हजर केलं.